मित्रांनो नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं यूट्यूब चॅनल जाहीर सभा। मित्रांनो, शरद पवार हे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं नाव आहे की ज्यांच्या मनाचा तळ गाठणं अत्यंत कठीण असतं, अवघड असतं। शरद पवारांच्या मनाचा तळ किंवा त्यांच्या मनात चाललेल्या राजकीय घडामोडींचा अंदाज खुद्द सुप्रिया सुळेंनाही येत नाही, असं सुप्रिया सुळेंनीही बोलून दाखवलेलं होतं। कदाचित शरद पवारांच्या या सर्व राजकीय घडामोडी, राजकीय डावपेचांचा अंदाज जर कोणत्या व्यक्तीला असतो तर त्यांचं नाव आहे फक्त शरद पवार। शरद पवार राजकारणामध्ये कधी कोणता डाव टाकतील हे आतापर्यंत भल्या भल्या लोकांना, भल्या भल्या राजकीय विश्लेषकांना, भल्या भल्या राजकीय विरोधकांना आणि पक्षातल्याही माणसांना कधी कळालेलं नाही। त्याच्यामुळं शरद पवारांच्या राजकारणामध्ये असं बोललं जातं की शरद पवार हे राजकारणातला तेल लावलेला पैलवान आहे आणि अशी अनेक उदाहरणं दाखवून देतात की शरद पवार सहजासहजी कुठल्याही राजकीय कुस्तीमध्ये किमान जिंकले नाहीत तर हरत पण नाही आणि म्हणूनच त्यांना राजकारणातला तेल लावलेला पैलवान म्हटलं जातं। आता हा विषय निघालाय कशावरून तर सध्याच्या राजकीय घडामोडीवरून। आज मध्ये आपण जर पाहिलं तर भाजपचे ज्येष्ठ नेते, वरिष्ठ नेते, काही काळ मंत्रिपद भोगलेले आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव असलेले हर्षवर्धन पाटील यांनी आता भाजपला रामराम केलेला आहे आणि भाजपमधून ते बाहेर पडत जाणार आहेत कुठं याची अद्याप चर्चा नसली तरी हर्षवर्धन पाटलांच्या इंदापूर येथील निवासस्थानासमोर म्हणजे जो त्यांचा भाग्यश्री बंगला आहे या बंगल्याच्या समोर तुतारी घेतलेला माणूस लोकांनी खांद्यावरती घेऊन फिरवला, तिथे फटाके वाजवले, आनंदोत्सव झाला, पेढे भरवले। त्यानंतर त्यांची कन्या जी जिल्हा परिषद सदस्य आहेत अंकिता पाटील ठाकरे यांनी त्यांच्या डीपीवरचा भाजपचं जे कमळ आहे ते हटवलेलं आहे। हर्षवर्धन पाटलांच्या ज्या सोशल मीडियाच्या साईट आहेत त्याच्यावरून कमळ हटलेलं आहे। आता तिथं तुतारी जागा घेताना आपल्याला दिसते। याचाच सरळ अर्थ असा आहे की हर्षवर्धन पाटील हे तुतारी घेऊन शरद पवार यांच्या गटामध्ये जात आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये जात आहेत। बरं, आता पुण्याच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात याचा काय परिणाम होईल तर याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो। कारण शेवटी राजकारणामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण शेतकरी माणसं किंवा आपण गावाकडची माणसं ज्या वेळेस पाणी फुटायला सुरुवात होते तर त्याच्यामध्ये अगोदर काय होतं तर अगोदर फुटणाऱ्या पाण्यामध्ये थोडीशी चर पडते आणि त्या चरीतून पाणी व्हायला लागलं तर ते चर मोठ्या भगदाडामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि तिकडं पाण्याचा लोंढा लागतो। आता अशीच परिस्थिती आहे। दोन तळी आहेत, एकीकडे अजित पवारांचं तळ आहे, दुसरीकडे शरद पवारांचं तळ आहे आणि आता कुणाच्या तळ्यात जायचं हा प्रश्न पुढे येत असतानाच लोकसभेचा झालेला निकाल, शरद पवारांची राजकीय रणनीती, त्यांचं असलेलं धोरण, महाराष्ट्रातल्या जनतेचं शरद पवारांबद्दल असलेली आजही असलेली राजकीय अस्मिता आणि राजकीय आत्मीयता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता शरद पवारांच्या पक्षात आणखी नव्या काही चेहऱ्यांची येण्याची दाट शक्यता आहे। विशेषतः पुणे जिल्ह्यातून अजून काही मोठी नावं शरद पवारांच्या गटात जाऊ शकतात। हर्षवर्धन पाटलांवरती आपण बोलत होतो। हर्षवर्धन पाटील सहकार मंत्री राहिले, संसदीय कार्य मंत्री राहिले आणि सगळ्यात महत्वाचं हर्षवर्धन पाटील हे आजपर्यंत पवारांशी झुंजत राहिले। हर्षवर्धन पाटलांवरती ही वेळ आली ती पवारांच्या घर फुटल्यानंतर, अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 राष्ट्रवादी झाले त्याच्यानंतर एका पवारांचा सहारा हर्षवर्धन पाटलांना मिळत असताना दिसतोय। अजित पवारांचा सहारा त्यांना कधीच मिळणार नव्हता ही गोष्ट ज्यावेळेस स्पष्ट झाली त्यावेळेस हर्षवर्धन पाटलांनी आता हा डावपेच टाकायला सुरुवात केलेली आहे। पण एक गोष्ट आहे की आजपर्यंत ज्या पवारांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील लढले, हर्षवर्धन पाटील लढत राहिले, झुंजत राहिले, राजकारणात आणि प्रेमात काहीच अशक्य नसतं आणि सर्व काही माप असतं असं म्हटलं जातं। आणि त्याच अनुषंगानं ज्या पवारांशी हर्षवर्धन पाटील लढत राहिले, राजकीय वैरत्व त्यांचं लोकसभेच्या इलेक्शन पर्यंत राहिलं, तेव्हापर्यंत म्हणजे 2024 पर्यंत हर्षवर्धन पाटील कधीतरी पवारांच्या पक्षात जातील असं कोणालाही वाटलेलं नव्हतं।
मग ते कोणत्या पवारांच्या पक्षात गेलेत, कोणत्या तरी पवारांच्या पक्षात गेले, परंतु हर्षवर्धन पवार पाटील जे वैर होतं ते आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहित होतं. आता पुढचा विषय असा आहे की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे की येणाऱ्या काळामध्ये राजकीय घडामोडी काय काय घडणार आहेत. म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे, याच्या निमित्तानं आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की जर हर्षवर्धन पाटलांसारखा तसा मुरब्बी नेता, राजकारणाचे गेली काही वर्ष 15-20 वर्ष मंत्री आहेत, ते राजकारणातले चढ उतार त्यांना माहीत आहेत, भाजपची राजकारणाची पद्धत त्यांना माहीत आहे. हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांना जवळून पाहिलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांना जवळून पाहिलेलं आहे, शरद पवारांनाही जवळून पाहिलेलं आहे. नवे तर सध्या केंद्रात असलेले अत्यंत वजनदार नेते अमित शहा यांना देखील त्यांनी अत्यंत जवळून पाहिलेलं आहे. असं असताना हर्षवर्धन पाटलांनी हा धाडसी निर्णय का घेतला याचं कारण जर शोधायला गेलं तर कदाचित महाराष्ट्राच्या मातीत, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि महाराष्ट्राची माणसं काहीतरी वेगळी बोलत असावीत. असो, तो भाग नाहीये. अजून याच्या मागची एक गमक आहे आणि ते आपल्याला स्पष्टपणे लक्षात येत आहे. अनेक विश्लेषकांच्या ही गोष्ट लक्षात येऊ शकते आणि ती म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप हे कुठल्याही पद्धतीनं होऊ शकतं, पण महायुतीचा फॉर्म्युला जागा वाटपाचा, याच्यावरती मी आत्ताच बोलत नाही, आपण वेगळा व्हिडिओ पण त्याच्यावरती करू, पण महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे हे हर्षवर्धन पाटलांच्या या कृतीवरून दिसून येतं. मग हा फॉर्म्युला काय आहे हे आपण दुसऱ्या भागात जाणून घेऊयात किंवा दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. पण सध्या हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांना धक्का देण्याचा हा खूप मोठा प्रयत्न केलेला आहे, हर्षवर्धन पाटलांनी केलेला आहे. पण सगळ्यात महत्वाचं, शरद पवारांनी जो धक्का आता हा महाराष्ट्राच्या राजकारणात दिलेला आहे तो मात्र पुन्हा एकदा राजकारण ढवळून काढणार आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या येण्यानं काय फायदा होऊ शकतो का, तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्रातले एक जाणकार नेते आहेत. महाराष्ट्राचा कानाकोपरा त्यांना माहीत आहे. शरद पवारांचा पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये त्यांना अशा काही नेत्यांची, सध्या आपण जर पाहिलं तर एकट्या जयंत पाटलांवरती प्रचंड मोठा लोड आहे आणि जयंत पाटलांनाच फक्त महाराष्ट्रातला कानाकोपरा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबाबतची माहिती आहे. आता हर्षवर्धन पाटील यांनी पूर्वी देखील ज्यावेळेस ते अपक्ष म्हणून निवडून आले होते इंदापूर तालुका विकास आघाडीतून, त्यावेळेस ते ज्यावेळेस मंत्री झाले होते त्यावेळेस त्यांनी 17 अपक्ष आमदारांचं नेतृत्व केलेलं होतं. हर्षवर्धन पाटलांच्या मागे त्यावेळेस अपक्ष आमदारांचा नेता म्हणून त्यांना मंत्रिपद देखील मिळालेलं होतं. म्हणजे थोडक्यात काय की एक संघटन क्षमता, संघटन शक्ती असलेला हा नेता आहे आणि त्याच्यामुळं येणारा काळ हा निश्चित राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी खूप चांगला असणार आहे असं स्वतःच राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहेत. आणि अर्थात ज्यावेळेस सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षातून ज्यावेळेस एखादा नेता सत्तेत नाही किंवा नव्या पक्षामध्ये येतो, अर्थात त्याचं काहीतरी बेरजेचं राजकारण हे निश्चित ठरलेलं असणार आहे. हर्षवर्धन पाटील हे कदाचित पाठीमागची 2014 आणि 19ची सल भरून काढण्याच्या हिशोबानं त्यांनी शरद पवारांना जवळ केलेला आहे, शरद पवारांचा हात धरलेला आहे. गेल्या 2 निवडणुका ज्या विधान परिषदेच्या झालेल्या होत्या त्याच्यामध्ये दोन्ही वेळेस असं झालं होतं की लोकसभेला तुम्ही आमचा प्रचार करा, आम्ही विधानसभेला तुम्हाला मदत करू, असा शब्द त्यांना देण्यात आलेला होता आणि तो शब्द पाळला गेला नाही. म्हणून हर्षवर्धन पाटलांनी लोकसभेला मोठं बंडही केलेलं होतं आपल्याला माहिती आहे. आणि मग ते बंड शमवण्यासाठी देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्रातल्या भाजपाचे प्रमुख आहेत त्यांनी हर्षवर्धन पाटलांना खूप सारा वेळ दिलेला होता. स्वतः सागर बंगल्यावरती मोठ्या मीटिंग घेतलेल्या होत्या. त्याच्यानंतर इंदापूरमध्ये येऊन देखील त्यांनी मोठी सभा घेतलेली होती. हर्षवर्धन पाटलांची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे, ती लोकांच्या समोर घेतली आहे असं सांगितलेलं असताना सुद्धा ज्यावेळेस हर्षवर्धन पाटील असा निर्णय घेतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की एक तर त्यांना प्रचंड कॉन्फिडन्स आलेला आहे की आता आपल्याला शरद पवारांच्या गटातून निवडून प्रवेश केल्यानंतरच आपला राजकीय अस्तित्व राहू शकतं.
तर मित्रांनो, उद्या येणाऱ्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील आणखी काय काय भूमिका घेणार, त्यांचा प्रवेश कसा होणार, शरद पवार स्वतः या प्रवेशासाठी उपस्थित असणार का, हा प्रवेश कुठं होणार, काय होणार, ह्या सगळ्या गोष्टींच्या घडामोडी आपल्याला दिसून म्हणजे आपल्याला पाहायलाच मिळणार आहेत. पण सध्या हर्षवर्धन पाटलांनी जो घेतलेला निर्णय आहे तो मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाला धक्का देणारा आहे. याबाबतचे आपण सर्व अपडेट घेतच राहणार आहोत, परंतु तुर्तास आपलं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. हर्षवर्धन पाटलांच्या या निर्णयाचा हर्षवर्धन पाटलांना फायदा होऊ शकतो का हे देखील कमेंट करून सांगा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.